Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। पिछले कुछ दिनों से हो रही भारी बारिश के कारण उल्लासनगर के मारल गांव में एक घर की दीवार गिर गई, लेकिन सौभाग्य से इस घटना में कोई घायल नहीं हुआ, पर घर बुरी तरह से क्षतिग्रस्त हो गया। नीलेश देहरकर नामक व्यक्ति उल्लासनगर के पास मारल गांव का निवासी है। शनिवार शाम को अचानक उनके घर की दीवार गिर गई। देहरकर का घर ऊंचे स्थान पर होने के कारण ये दीवार उनके घर के नीचे दूसरे घर के आंगन में गिर गई। सौभाग्य से घटना में किसी भी घर का कोई घायल नहीं हुआ, लेकिन देहरकर के घर को काफ़ी नुकसान हुआ। दीवार गिरने से दूसरे घर के आंगन में खड़ा रिक्शा भी क्षतिग्रस्त हो गया। इस घटना के बाद ग्राम पंचायत सदस्य और ग्रामीण तुरंत मौके पर पहुंचे और राहत कार्य शुरू किया। सरपंच योगेश देशमुख ने जानकारी दी है कि राजस्व विभाग द्वारा इस स्थान पर पंचनामा किया गया है और जल्द से जल्द सरकारी सहायता दिलाने के लिए ग्राम पंचायत द्वारा कार्रवाई की जा रही है। इथे एक निलेश देहरकर म्हणून त्यांचं घर आहे वरती, आणि ते आता 2-3 दिवसाचा अतिवृष्टीचा पाऊस पडला त्यामुळे ती माती थोडी घसरून आणि ती त्यांचा किचनचा भाग, त्यांच्या घराच्या मागच्या साईडचा किचनचा भाग ही भिंत कोसळून ही आमचे सुनील सर चौधरी त्यांच्या अंगण्यामध्ये ती भिंत पडली पूर्ण, आणि काही जीवितहानी तिथे झालेली नाही, कारण की काम करत होते त्यांचे सुनबाई, पण थोडक्यासाठी त्यांनी झाडं लावत होते, तर त्या साईडला गेल्यामुळे ते त्यांचा काय दुःखरूप कोणाला काही झाले नाही दुर्घटना काही, पण नुकसान भरपूर झालेलं आहे। आता तलाठी मॅडमची सर्वांचं बोलणं झालं, आमचे इथले सदस्य आहेत सगळ्यांनी तहसीलदारांशी पण बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं आपण पंचनामा करून त्यांना भरपाई आणि गावठाणमध्ये असल्यामुळे त्यांना त्याची भरपाई मिळण्यात यावा असे आम्ही पत्रव्यवहार ग्रामपंचायतीकडून करतो आणि तहसीलदारांना तलाठी स्वतः येऊन तिथे काय असेल ती भरपाईचा नियोजन करणार आहेत। अंदाजे निलेश देहरकर यांचं हे राहतं घर आहे आणि अतिवृष्टीमुळे खालचा भाग जो खचला व त्यामुळे त्यांचं पूर्ण अर्ध घर व त्याच्यामध्ये जवळजवळ किचन आणि बेडरूमचा भाग हा पूर्णपणे कोसळला, त्याच्यामुळे त्यांचं अतोनात नुकसान झालं। त्याचबरोबर हे घर ज्या अंगणामध्ये कोसळलं त्या कोसळल्यानंतर सुनील चौधरी नावाचे आमचे एक व्यक्ती आहेत, त्यांच्या रिक्षावरती कोसळलं आणि रिक्षाचं तर 100% नुकसान पूर्णपणे झालेलं आहे। आणि ही सदरची ही जागा पूर्ण गावठाणमधली आहे आणि या गावठाणाचा विस्तार वाढीचा प्रस्ताव आम्ही वेळोवेळी शासनाकडे दिलेला आहे। अशा प्रकारच्या दुर्घटना न व्हाव्या यासाठी विकास कामे इथे व्हायला पाहिजे, म्हणजे बिल्डिंग वगैरेचा प्रस्ताव करू शकतो, पण गावठाणचा प्रस्ताव प्रलंबित असल्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना होतात। आमची शासनाकडे हीच मागणी आहे की यांना त्वरित नुकसान भरपाई सुद्धा मिळावी व गावठाण वाढीचा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाने करावा, जेणेकरून इतर जी राहती घरं आहेत हे विकसित होऊन चांगल्या प्रकारचे संकुल इथं बनतील अशी आम्हाला आशा वाटते। ग्रामपंचायतच्या वतीने वेळोवेळी अशा प्रकारचे सर्वे केलेले आहेत आणि अशा प्रकारचे जी बांधकामं आहेत का असं वाटतं का ती बांधकामं निष्कर्षित झालेली आहेत किंवा पडण्याअडकी आलेले आहेत, त्यांना ग्रामपंचायत वेळोवेळी सूचना देते, नोटीस सुद्धा काढलेल्या आहेत का सदरचे बांधकाम आपण आपापल्या खर्चात काढावा किंवा सदरचं घर खाली करून आम्ही ग्रामपंचायत स्वतः तोडण्यासाठी कार्यवाही करत आहोत किंवा त्यांना घरकुल मिळावं यासाठी सुद्धा आमचे प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही ग्रामपंचायत मार्फत करत आहोत। वीडियो रिपोर्ट उल्लासनगर उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।